मित्रांनो, त्याप्रमाणे ना एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये हिंदकेसरी मैदान होतात, त्याप्रमाणे ना ज्या मुंबईमध्ये हिंदकेसरी मैदान घडतो तो कुठेतरी उसाटणेकरांचा खरोखर त्यांचा आभार मानला पाहिजे, कारण की एवढ्या चांगल्या शर्यतींचा आनंद घ्यायला भेटतो कुठे, त्यामुळे ते खरं तर उसाटणेकरांकडे. दादा नमस्कार, तुमची पूर्ण माहिती द्या आणि मैदानाबद्दल माहिती द्या पूर्ण. कसं आहे, मैदान आपलं सर्व मुंबईचं आहे असंच आम्ही मानतोय. आम्ही आमचं मैदान म्हणून कधी मानलंच नाही आणि याच्या पुढे पण मानणार नाही. फक्त एवढंच, उसटण्यावर प्रेम जास्त आहे. अफाट गाड्या येतात तर सर्व होत नाही, कधी कधी 4-5 गाड्या राहतात, याची खंत आहे आणि आम्ही त्या सर्व गाड्या मालकांची क्षमा पण मागतो. पण जसं मी लोकांना मदत करतो तशी मला प्रत्येक मैदानवाल्यांकडनं किंवा प्रेक्षकांकडनं मला अपेक्षा असते. कारण तू बघत आलेला असतो, प्रत्येक मैदानात मी विनामूल्य सेवा देत असतो. पण आता कुठेतरी असं वाटायला लागले का कुठेतरी थांबावं, कारण त्रास व्हायला लागला या गोष्टीचा. आता तुम्ही तरी कुठेतरी थांबू नका, कारण का तुम्ही थांबलं तर कुठेतरी शर्यत क्षेत्र पोरका होईल. हा मैदान तुमच्या ह्याच्यामुळे, नियोजनामुळे, कारण का प्रत्येकाचा नियोजनामध्ये नाव काढला जातो तो कुठेतरी उसटण्याकरांचाच काढला जातो. नाही, कसं आहे, जर गाडा मालकांनी आणि प्रेक्षकांनी जर आपल्याला सपोर्ट केला तर कुठलीच गाडी कॅन्सल होणार नाही. कारण तुझ्या माहितीचं सांगतो, 4 वाजता आपल्या 105 गाड्या पळून आल्या होत्या आणि 4 ते 7च्या पर्यंत गाड्याच नाही पडल्या. मग याच्यामुळे लोकांचा सपोर्ट नाही भेटत. मेन गाडा मालक जेव्हा सवय लावून घेईल ना तेव्हा सर्व सुरळीत होईल. आणि एक कमिटीला एक विनंती आहे तुझ्या यूट्यूबच्या माध्यमातून, आता सर्व गाड्या होत राहतील. एक नवीन संकल्पना जर आम्ही आता सुचवतो, राबवली तर कुठलीही गाडी किंवा प्रेक्षकाला, गाडा मालकाला, बैलांना त्रास होणार नाही. ही संकल्पना उद्या उजव्या साईडने उद्याच्या मैदानाला बैलांनी म्हणजे जोडीत जोड, पण एका साईडनं, म्हणजे गाडी गेली का लगेच गाडी येणार. म्हणजे गाडी त्रास बैलांना पण नाही, ना सुट्टी मेकरांना त्रास, नाही कोणालाच त्रास नाही. आणि पाहिजे तेवढ्या गाड्या होतील या गोष्टीला. दोन यावेळेला नाही. समजा एक उदाहरण देतो तुला, उजवी आणि डावी, पण एकाच साईडने. समजा आज ठरलं का उजवीने न्यायची, दोन्ही गाड्या समोर समोर राहायच्या आणि डायरेक्ट पायथ्यावर न्यायच्या, म्हणजे गेल्या गाडी लगेच येणार. हा, म्हणजे ती गाडी मागे राहिली असं व्हायलाच ना. म्हणून एका साईडने ज्या टायमाला गाड्या, कारण गाड्यांचं प्रमाण वाढलंय, बाकी काय नाही, गाड्यांचं प्रमाण वाढलंय. जेव्हा मोठी मैदानं असतील तेव्हा त्या मैदानामध्ये ही योजना नक्कीच राबवली पाहिजे. आणि आज देखील तुम्ही खूप छान नेट अशी बांधली, गरमीचं प्रमाण वाढलंय त्याचा लक्षात घेऊन बैलांना सोयीस्कर अशी नेट मागे तुम्ही बांधलेली. कसं आहे, मागील 3 मैदानात आम्ही स्वतः 5-5, 4-4 तास आम्ही पण उभं राहिलेलो आहेत. इतरच्या मैदानामध्ये 12:45ला गेलो होतो, 6:30ला गाडी सुटली. अक्षरशः पाणी पण नव्हतं तिथे नंतर, कारण सर्व पब्लिकच एवढी होती का तिथं कुठलाच पुरवठा झाला नाही नंतर. मग त्याच्यामुळे आम्हाला पण वाटतं आहे. आणि गटाच्या मैदानावर सेम परिस्थिती झाली, 3 मैदानात नकोसं झालं होतं. आणि हातचा जो नेट बांधले याच्यापेक्षा 2 पटीने नेट मी पुढच्या मैदानात नक्कीच बांधण्याचा प्रयत्न करेन. आणि ना मी जेव्हा पण बघतो ना तर तुमच्या मैदानात प्रत्येक गोष्टीचा अपग्रेडेशन असतो. आता मागे भोंग्याचा तुम्ही भोंगे पण मागे नेले, बॅरिकेड पण पूर्ण लावले, आणि म्हणजे सगळ्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाने पूर्ण प्रयत्न करता जेवढं चांगलं देता येईल तेवढं. शेट, आम्ही मैदान आयोजक उसटणे किंवा अजून पण असतील मैदानवाले, प्रत्येकजण मैदान चांगलंच होईल याच पद्धतीने चालतो. पण माझ्या मनात नेहमी, समजा 8 दिवस मैदान अगोदर आहेत तर नवीन काय करता येईल त्या प्रत्येक योजना मी राबवण्याचा प्रयत्न करतो. फक्त कुठेतरी गाडा मालकांचा सपोर्ट भेटत नाही. प्रत्येकजण आता संध्याकाळी बोलेल पण ग्रुपवर, माझी गाडी झाली नाही त्याची. पण तुमचं पण कर्तव्य आहे ना, 11 वाजता मैदानात जायचं, 11:30ला गाडी जमवायचं. लवकर गाड्या पळाल्या तर त्याला काय करणार, काय आता इथं 11 वाजता गाडी पडली, हीच आज 12:30 पावणे 1ला गाडी पहिली, नंतर मध्यंतरी अर्धा तास स्टॉप होता. या गोष्टीला मजा नाही ना. लवकर यायची सवय लावा, सर्व गाड्या नक्कीच होतील. मित्रांनो, जे व्यक्ती आपल्या समोर उभे आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचे, म्हणजे त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे, सगळं आहे, काही आहे, त्यांना कुठल्याही म्हणजे या क्षेत्रातून का पैशाची कधीच काही गरज नसते. पण ते एक आवड म्हणून करतात आणि त्यांचं एक म्हणजे जास्त प्रेमच बोलता येईल या क्षेत्रावरती, कारण का ते निस्वार्थ सेवा सगळीकडे करतात. तुझ्या माहितीसाठी सांगतोय, आमच्या आजोबांपासून आम्ही नाच जोपासत आलो आहे. कारण आमच्या आजोबांच्या टायमाला जी बैलं होती त्यांनी जे खाल्ले ते आता आपल्याला खायला भेटत नाही. पण हा नाच सुटत नाही. विचार करतोय नाच सुटावा. कारण 10वी-12वीची परीक्षा असताना पण मी पेपर देऊन शर्यतीनं गेलेलो आहे. कारण तुझ्या माहितीसाठी पहिला चालत जायचो आम्ही, खांबालपाड्याला बैलांबरोबर चालत जायचो. मानेराला शर्ती व्हायच्या, तिथे आम्ही चालत गेलेलो आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्याची जाणीव आहे. आणि बंदीमध्ये जे दिवस आम्ही बघितलेत आणि ते ज्यांनी बघितलेत तो गाडा मला कधीच असं भांडण किंवा तंटा करणार नाही. आता एक विचार झाला, आणखी पुढच्या मैदानात आम्हाला नवीन काय दिसेल? 100%. जसं इटालीचं एक तुझ्या यूट्यूबच्या माध्यमातून एक खुशखबरी देतोय, पुढच्या महिन्यातच 1 मे सोडून एक मोठ्या मैदानाचं आयोजन चालू आहे. मोठं मैदान म्हणजे उसटण्यावर आत्तापर्यंत असं मैदान झालं नाही, असं मोठं मैदान तुम्हाला बघायला मिळेल. ना भूतो ना भविष्य. हां, उसटण्यामध्ये ना भूतो ना भविष्य. बाकी मैदान बघतो, पण हां त्याच्यामध्ये नियम पण स्ट्रिक्ट असणार आहेत.
तेव्हा संघटनेने आम्हाला आमच्या परीने काम करायची मुभा द्यावी फक्त एवढंच. कारण कसं आहे हल्ली नवीन पोरं जास्त या क्षेत्रात घुसलेत, त्याच्यामुळे आरेरावी जास्त चालते, म्हणून जरा मैदानवाल्यांना पण थोडंफार फ्रीडम द्या जरा, असं माझी विनंती असेल. पण मी बघतो ना तुमच्या मैदानात ना स्टार्टिंगपासून एंडपर्यंत तुम्ही पूर्ण गाड्या सोडता. त्या गोष्टीला कारण आहे, मी जसं बाकी मैदानवाल्यांना मदत करतो, मी स्वतः सेवा करतो आणि कधी कुठली चुकी व्हावा नाही त्या हिशोबानेच गाड्या सोडत असतो. नाहीतर मला या क्षेत्राची गरज पण नाही आणि कधी कधी येतोय विचार त्याचे फक्त रूपांतर व्हावं नाही काय हा क्षेत्र सोडावा. आणखीन एक विचार झाला ना, तर मी नेहमी बघतो ना एक सुट्टी मेकर असतो ना खाली, त्याला लोक साधं पाणी पण विचारत नाही हो कधी कधी. कसं आहे सुट्टी मेकर पाणी विचारत नाही तर प्रत्येक बिझी असतो, त्याच्यामुळे पण असं आहे नक्कीच सुट्टी मेकरांचा विचार केला पाहिजे. आणि प्रत्येक बैल मालकांना पण विनंती करेन, सुट्टी मेकर असो किंवा गाड्या सोडणारा पंच असो, त्यांनी सुट्टी मेकरचा नक्कीच याच्या पुढे नक्कीच विचार केला पाहिजे. चालेल.